खरं तर माझ्या शाळेमध्ये माझे सर्व शिक्षक मला कधीच असं माझं नाव घेऊन बोलले नाहीत. सर्व शिक्षक मला महाराज म्हणूनच बोलायचे. आणि जसा रिझल्ट ओपन केला तसा मलाही म्हणजे असं डोळ्यामध्ये माझ्या पाणी आलं आणि आईला सांगितलं तर आईही रडू लागली. पप्पाला कॉल केला, पप्पाला तर विश्वासच बसत नव्हता. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष पोचत असते. तर सध्या 10वीचा कालच निकाल लागलेला आहे. बरेच विद्यार्थी चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या जीवनातला, त्यांच्या अभ्यासातला काय संघर्ष आहे ते आपण पाहणार आहोत. आणि आम्ही नेहमीच क्षेत्र कुठलेही असो, नवीन घडामोडी, नवीन विषय, नवीन बातम्या आणि ज्या ठिकाणी संघर्ष आहे ते तर आम्ही दाखवतच असतो. हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आज जी मुलाखत घेतो मी त्याविषयी आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून निश्चित सांगा. तर आज आपण धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत ग्रामीण भागामध्ये, धाराशिव जिल्ह्यातील टाकळी बेंबळी या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणची एक विद्यार्थिनी श्रावणी अंकुश तौर ही 10वीमध्ये 95% गुण घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. तिच्या शाळेमध्ये पहिली आलेली आणि केंद्रामध्ये सुद्धा पहिली आलेली. तर आपल्याला त्याच्याशी दिलखुलास चर्चा करायची, त्याच्या अभ्यासाविषयी आणि अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं त्याविषयी जाणून घ्यायचं. आणि विशेष म्हणजे ही एक कीर्तनकार आहे, 7वीत असल्यापासून कीर्तन करते. कीर्तन करणं आणि इकडे शालेय अभ्यास याचा कसा तिनं मेळ लावला याविषयी पण आपल्याला जाणून घ्यायचंय. रामकृष्ण हरे मौली. रामकृष्ण हरी. महाराज, तुम्ही कीर्तनकार आहात. बऱ्याच ठिकाणी जिल्ह्यामध्ये, बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा तुमचे कीर्तन होता. तर कीर्तन कधीपासून करताय तुम्ही? मी कीर्तन 7वीत असताना चालू केले. पहिलं कीर्तन 7वीत असताना? हा, पहिलं कीर्तन 7वीत असताना. पण कीर्तनाचं शिक्षण संस्थेमध्ये कुठल्या काय? मी कीर्तनाचं शिक्षण 6वी पासून घेतलेलं आहे. आळंदीमध्ये ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि तताई सुद्रिक असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तिथे कीर्तनाचं शिक्षण घेतलं. आणि 1 वर्षानंतर सोनाली करपे अन्नपूर्णा माता वारकरी मुलींची शिक्षण संस्था, चकलंबा तालुका गेवराई आणि जिल्हा बीड या ठिकाणी शिक्षण. एक कीर्तनाचं शिक्षण घेत असताना शालेय शिक्षणाचं शालेय शिक्षणामध्ये मी आधीपासूनच म्हणजे हुशार होते. पहिलीपासून माझा आज 10वी पर्यंत असताना म्हणजे प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी जोपर्यंत 5वी पर्यंत होते तोपर्यंत मी शाळेमध्ये खूपच हुशार होते. त्यामुळे घरचे मला म्हणत होते की बाबा शाळेचं कर. पण मला त्या लॉकडाऊनमुळं एवढी कीर्तनाची आवड लागली की मला ते क्षेत्र सोडूच वाटत नव्हतं. म्हणून मी म्हणलं की दोन्ही क्षेत्र मी हँडल करेन, पण मला आळंदीला जायचंच आहे आणि मला घरच्यांनीही आळंदीला पाठवलं. बरे, कीर्तनाची वारकरी संप्रदायाची आवड कशी निर्माण झाली? किंवा आपल्या कुटुंबामध्ये अशी पार्श्वभूमी कोण भजन करणार, कीर्तन करणार असं काही? माझी आजी, माझी आई भजनाला जायची आणि त्या भजनाला गेल्यामुळं मग मलाही त्याची आवड लागली. आणि लॉकडाऊन पडलेलं होतं आणि त्या लॉकडाऊन मुळे तर मग काही शाळा वगैरे सर्व बंद होतं. त्यामुळं तर मग मला चांगलीच त्याची आवड लागली होती. आणि ज्यावेळेस शाळा चालू झाल्या त्यावेळेस मला ही आवड काही सोडू वाटत नव्हतं. मग आता 7वी पासून कीर्तन करताय, हो. आता 10वी झाली, मग 3 वर्ष कीर्तन करताय. कसा प्रतिसाद समाजातून कसा मिळतोय? समाजाचा प्रतिसाद खूप छान आहे माझ्यासाठी. आणि समाजाने मला 10वी मध्ये असताना तर खूप कीर्तन दिलेली आहेत. हा, इकडं कसं असतंय, इकडं 10वीचा बोर्डाचा अभ्यास आणि त्याच पिरियड मध्ये कीर्तन जास्त आहे. मग अभ्यासाचा ताळमेळ कसा बघा? इकडे दररोज कीर्तन करायचे 4 दिवसाला 8 दिवसाला आणि इकडं बोर्डाचा अभ्यास बी करायचा. तर टाइम टेबल किती ठेवलं होतं अभ्यासाचं? खरं तर तुकाराम महाराज म्हणतात, असायते साह्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कोणतेही अशक्य वाटणारी गोष्ट ही आपल्याला शक्य होत असते, ती फक्त आपण केलेल्या अभ्यासामुळं. म्हणून मी खरं तर 9वी संपताच 10वीच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. आणि 10वीचा अभ्यास आता मी करत होते, परंतु त्याचा टाइम टेबल बनवायचं ठरवलं. पण त्या कीर्तनामुळे काही मला ते टाइम टेबल फॉलो करता आलं नाही. आणि मग ठरवलं की बाबा प्रत्येक दिवस हे आपल्यासाठी एक नवीन काहीतरी घेऊन येत असतो.
म्हणून प्रत्येक दिवसाचं शेड्यूल वेगवेगळं असतं. म्हणून त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी मी असं टाइम टेबल न तयार करता मी अभ्यास केलेला आहे. बरं, मला सांगा, इकडं 10वीचं वर्ष होतं, घरून कसा प्रतिसाद होता किंवा घरून असं का प्रत्येक घरी लहान मुला काहीतरी काम सांगितलं जातं, तांब्या भरून दे, हे कर ती कर, घरच्याच सहकार्य कसं इकडे कीर्तन करायचं आणि इकडे शाळेचा अभ्यास? खरं तर पाहता ही एक खूप महत्वाची गोष्ट तुम्ही बोललात की आपल्याला जेवढी एकाग्रता असेल किंवा जे आपलं मन जिथं रमतं तिथं आपल्याला चांगला अभ्यास होतो. त्याप्रमाणे मला घरच्यांनी कसलंही वर्षभर काम लावलेलं नाही. माझ्या आईने घरातील काम असो मला काही काम लावलेलं नाही. आणि माझी आई म्हणत होती की पूर्ण अभ्यासावर फोकस कर, कारण मला दोन्हीही अभ्यास होते, कीर्तनाचाही होता आणि शाळेचाही होता. आणि पप्पांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. जेव्हा कोणती लागल ती गोष्ट अभ्यासासाठी मला आणून दिलेली आहे आणि त्यामुळे घरच्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता. बरं, आता शाळेत एक विद्यार्थिनी तर आहेतच, हो. पण एक कीर्तनकार म्हणून शाळेत मान सन्मान कसा मिळतो? खरं तर माझ्या शाळेमध्ये माझे सर्व शिक्षक मला कधीच असं माझं नाव घेऊन बोलले नाहीत. सर्व शिक्षक मला महाराज म्हणूनच बोलायचे. सर्व शिक्षक मला महाराजच म्हणायचे. महाराज असं महाराज म्हणून म्हणजे सन्मानानं मला सन्मान. बोलत होते आणि त्यांनीही अरे दिलेला तुरे कोण बोलत नसेल, महाराज उठा, नाही महाराजच मला म्हणत होते आणि त्यामुळं मला ते काय अभिमान वाटत झाला आपल्या अभिमान प्लेयरचा. वाटत होता आणि त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत आलं. तर आता 10वीत 95% मार्क घेतलेत, म्हणजे गावातली शाळा आहे, ग्रामीण भागातली शाळा, शाळेच्या शिक्षकाचं मार्गदर्शन कसं लाभलं, काय सांगते? खरं तर मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी भरी या युक्तीप्रमाणे शाळेतील जे काही सर्व स्टाफ असेल ह्या सर्व स्टाफचा मला फार म्हणजे फार सपोर्ट लाभलेला आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. कारण हे यश म्हणजे माझं काही फक्त एकटीच यश नाही, याच्यामध्ये माझ्या सर्व शाळेतील शिक्षक वृंद असतील, बोराई सर असतील जे आम्हाला गणित शिकवायचे, अतिशय सुंदर गणित शिकवायचे, कांबळे सर असतील जे आम्हाला हिंदी विषय आणि इतिहास विषय शिकवायचे, तेही अतिशय उत्तम शिकवायचे. सूर्यवंशी मॅडम होत्या, त्या आम्हाला विज्ञान आणि भूगोल शिकवायच्या, त्याही अतिशय उत्तम शिकवायच्या. त्याचप्रमाणे इंग्रजीला थोरात सर होते, थोरात सर हे अतिशय उत्तम त्यांनी इंग्रजी विषय शिकवला. आणि तसेच घाडगे सर असतील, ते घाडगे सर वेळोवेळी परीक्षेचे फॉर्म वगैरे भरायचे. आणि असे सर्व शिक्षक असतील आणि जे काही लहान वर्गाला शिकवतात असा आमचा सर्व शाळेचा स्टाफ होता, त्यांचं मला भरपूर मार्गदर्शन लाभलेलं आहे. बरं, आता सगळे एवढे मोठे विषयाचा अभ्यास, सगळ्यात आवडता विषय कोणता? माझा सर्वात आवडता विषय जर पाहायला गेलं तर माझा आवडता विषय गणित गणित. होता. बऱ्याच विद्यार्थ्याला गणित म्हणजे डोकेदुखी वाटतंय, पण तुमचा गणित इकडं व्यवसायाने कीर्तनकार आणि इकडं गणित आवडता, हे वेगळं कॉम्बिनेशन आहे. आता गणित, ज्याला आवडता विषय गणित असतंय ते बरेच इंजिनिअरिंगला जाण्याचा प्रयत्न करतात, तसं आपलं पुढचं ध्येय काय? इंजिनिअरिंग, मेडिकल? आताच 10वीचा कालच रिझल्ट लागलेला आहे, त्यामुळे म्हणजे सायन्स तर घेणार आहे हे फिक्स आहे. 11वी 12वी करेन आणि 12वीच्या नंतर ठरवेन काय घ्यायचं. आई वडिलांची काय अपेक्षा? कीर्तनकार हो ही तर होती, कीर्तनकार झालात, कीर्तन चालू झाली, शिक्षण क्षेत्रामध्ये करिअरमध्ये इंजिनियर हो, डॉक्टर हो, कोणाच्या आई वडिलांच्या अपेक्षा असतात, त्यांची काय अपेक्षा काय? माझी आई लहानपणापासून म्हणायची की काहीतरी आपल्याला नोकरी लागली पाहिजे, जॉब लागला पाहिजे. पण माझे पप्पा मला लहानपणापासून म्हणायचे की तू कीर्तनकार झाली पाहिजे. मग त्यांचं हे स्वप्न साकार केलं आणि आज 10वीत माझ्या आईचं स्वप्न होतं की 10वीत प्रथम यावा, म्हणून तिचंही स्वप्न साकार केलं. आणि आता नक्कीच अजून ह्या परमार्थिक क्षेत्राला सोबत घेऊन मी शिक्षण क्षेत्रामध्येही चांगलं काहीतरी कार्य करण्याचा, समाजाला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करेन. मला सांगा, तुम्ही 3 जण भावंड आहेत, तुमची धाकटी बहीण आहे, धाकटा भाऊ आहे, हो. आणि हे धाकटे लहान जे भावंड असतात ते मोठ्यांचं, थोरल्यांचं अनुकरण करत असतात, तर त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? आता ते तुमचं अनुकरण करून वारकरी संप्रदायामध्ये यावं त्यांनी, दुसरं काय करिअर करावं, तुम्हाला काय वाटतं, काय करावं? आता मी कीर्तन करते आणि खरं जर असं तुम्ही खरं बोललात की जे आपण करतो ते आपलं लहान मुलं आचरण करत असतात. मग त्याचप्रमाणे माझी लहान बहीणही सुंदर गायन करते, सुंदर कीर्तन करते, म्हणजे माझ्यापेक्षाही चांगली आहे. आणि तिच्यापेक्षाही चांगला माझा लहान भाऊ, तो तर मृदुंग वाजवतो, गायन करतो, पेटी वाजवतो, कीर्तन करतो. म्हणजे
एक से बडकर एक आहेत. आणि मी म्हणेन की बाबा आम्ही वारकरी संप्रदायाची परंपरा काही सोडणार नाही, कारण जो देतो ते भगवंतच देतो. आणि आजपर्यंत मी इथपर्यंत आलेली आहे. माऊली ज्ञानोबारायांची कृपा, पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद, त्याचप्रमाणे आई वडिलांची कृपा सर्वांचा. आणि या वारकरी संप्रदायामध्ये सर्व प्रेम करणारी मंडळी असतील, शाळेचे शिक्षक वृंद असतील, या सर्वांमुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची ही सोबत घेऊन आम्ही शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला सांगा, तुम्ही भावंड, तुम्ही कीर्तन करताय, शिक्षण घेतलं, वारकरी संप्रदाय शिक्षण घेऊन कीर्तन करतात. धाकटी बहीण तर कुठं शिक्षण न घेता कीर्तन करते. हो. आणि धाकटा भाऊ तो 4ला 5वीला आहे, हम्म. ते तर मृदंग वाजवतो, हार्मोनियम वाजवतो, कीर्तन करतो. 100 बडकर एक आहेत सगळे. हो. तर आईवालाचं स्वप्न इकडे 100 बडकर एक होऊन साकार केले. मार्क न हातात पडला, 95% मार्क. थोडी अपेक्षित धरली होती, एवढी पडतील म्हणून? अपेक्षा माझी होती, त्या युक्तीप्रमाणे मला मार्क पडले. बरं, घरी ज्यावेळेस आई वडिलांची इच्छा पूर्ण केली कीर्तनकार होऊन, आईची इच्छा शिक्षणातून काहीतरी करिअर करावे, आईची इच्छा आहे. पहिल्यांदा आईला ज्यावेळेस मार्क दाखवला त्यावेळेस आईची भावना आणि चेहऱ्यावरला भाव, त्यावेळेस काय होतं, ती कशी भावना होती? माझा जो काही रिझल्ट होता तो माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या म्हणजे ज्ञानेश्वरीवर ते ठेवूनच ओपन केलेला होता. आणि जसा रिझल्ट ओपन केला तसा मलाही म्हणजे असं डोळ्यामध्ये माझ्या पाणी आलं. आणि आईला सांगितलं तर आईही रडू लागली. पप्पाला कॉल केला, पप्पाला तर विश्वासच बसत नव्हता की खरं आहे का हे. आणि पप्पांनी ज्यावेळेस पाहिलं तेव्हा पप्पाला सुद्धा आश्चर्य वाटलं. आणि ह्या सर्वांच्या भावना खूप चांगल्या होत्या आणि मला हेच अपेक्षित होतं. आनंद अश्रू आले सगळ्या हो. डोळ्यामध्ये. एक मोठं यश मिळालं, म्हणजे त्यांचं स्वप्न मी साकार केलं. पण आता एक कीर्तनकार म्हणून एक सामाजिक विषयावरचा एक प्रश्न विचारतो. आपल्या समाजामध्ये ते शिकून मोठे होईल, कोण इंजिनियर व्हायला, कोण वकील व्हायला, डॉक्टर व्हायला, कलेक्टर व्हायला, तहसीलदार व्हायले. तर जे ज्या शिकलेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात चालले. हो. बरेच कीर्तनकार सुद्धा सांगतात आई वडील इतकं मोठं दैवत नाही म्हणून सांगतात. आणि सध्या परिस्थिती वास्तव्य आहे की शिकलेल्या मुलांचेच आई वडील वृद्धाश्रमात आहेत. हा. त्याविषयी आपलं काय मत आहे, कीर्तनकार म्हणून काय मत आहे? आपल्याला लहानाचं मोठं करण्याचं काम म्हणजे आपले आई वडील करत असतात. कारण आपुलिया हितात जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी ग वाटे देवा. जर आपण त्यांचं नाव चांगलं मोठं केलं तरच त्यांना आनंद वाटणार आहे. म्हणून आपल्याला आई वडिलांनी एवढं लहानाचं मोठं केलेलं आहे, म्हणून त्यांचेही काही स्वप्न असतात, आपण ते साकार केले पाहिजेत. आणि खरं जर पाहिलं गेलं तर तुम्ही म्हणलात की वृद्ध आश्रमाची संख्या वाढत आहे. तर मी एवढंच सांगेन, मी हे शालेय शिक्षण घेणार आहे, परंतु ही परमार्थाची जोड असल्यामुळे मी एवढं सांगू इच्छिते, अरे जन्मदाते तुझे माता पिता, कारण येड्यावानी घालतो त्यांना लाता, त्यांचं आयुष्य गेलं लोकांचं शिळ खाता खाता, कधी जाग्यावर येईल तुझा माता. मग वास नको वांचा गाता, हलणार नाही कधी माता, बाहेर मारतो मोठमोठ्या बाता आणि घरात मारतो आई वडिलांना लाता. मग कशाला पंढरपूरला जाता. म्हणजे पंढरीचा पांडुरंग आणि रुक्मिणी ही म्हणजे आपले आई वडील आहे, त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आहोत. म्हणून आपण त्या आई वडिलांना सुद्धा सन्मान दिला पाहिजे. निश्चितच आई वडील ही सर्वात मोठं दैवत आहे. जसं विठ्ठल रुक्मिणी आपले आई बाप आहेत, तसेच हे आई बाप सुद्धा आपले विठ्ठल रुक्मिणीच आहेत. हो. तर निश्चित आणि वारकरी संप्रदाय फक्त असा आहे की या ठिकाणी जात नाही, धर्म नाही, कुठला भेद नाही, पंथ नाही, आणि आई वडील ही दैवत सांगणारा हा वारकरी संप्रदाय. निश्चितच या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही कीर्तन करताय, समाज प्रबोधन करताय, तुम्ही तिन्ही भावंड एक वारकरी संप्रदायामध्ये चांगलं काम करताय, 100 बडकर एक. आणि तुम्हाला निश्चितच आमच्या चॅनलकडून तुमच्या बाह्य आयुष्याला, तुमच्या वारकरी संप्रदायातील कीर्तन सेवेला आणि शैक्षणिक करिअर यासाठी आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल तुमचे अत्यंत आभार. आम्हाला प्रतिक्रिया दिली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.